तुम्ही मुद्दा मांडला उन्हाळे सर आणि मला हिरंब सरांना हे विचारायचं आहे। पहिल्यांदा हिरंब सर, ही निवडणूक तो कार्यकर्ता जो कार्यकर्ता पोस्टर लावतो, बॅनर लावतो, तो कार्यकर्ता जो सतरंजी उचलतो, खुर्ची उचलतो, जो कार्यकर्ता घोषणा देतो, आजचं राजकारण, आजची निवडणूक या कार्यकर्त्याच्या हातून निसटली आहे का? त्याचं काही स्थान नाही का? कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालू शकतो हा एक नवीन साक्षात्कार किंवा कॉन्फिडन्स पैशानं या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना दिलाय। आणि म्हणून या निवडणुकीतलं मला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे वाटतं की उद्या कार्यकर्ता एकही नसला तरी आम्ही निवडून येऊ शकतो, इतका माज आणि इतका उन्मत्तपणा या पैशानं राजकीय नेत्यांना दिलाय। शहरी भागामधले बिल्डर्स आणि ग्रामीण भागामधले ठेकेदार आणि काळा पैसा ज्यांच्याकडे आहे ते, आणि वरून 5-5, 10-10 कोटी येणारा पक्षनिधी, याच्यामुळे ते कोणालाच जुमानायला तयार नाही। म्हणजे पूर्वी माध्यमांना तरी राजकीय पक्ष घाबरायचे, पण आज माध्यमांनी कितीही विरोधी बातम्या चालवल्या तरी आमच्या निवडून येण्यावर काही फरक पडत नाही। हा कॉन्फिडन्स राजकीय पक्षांना आलाय। राजकीय पक्षांना हाही कॉन्फिडन्स आलाय की कार्यकर्ते जातील कुठं, आज रडतील, उद्या रडतील, पण परवा दिवशी आमच्याकडेच येणार। मला सांगा, एक प्रशांत जगताप सोडला तर कुणीतरी राजीनामा देतोय की आमच्यावर हा उमेदवार लादला जातोय। आज अशोक चव्हाणांपासून अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केलाय। देवेंद्रजींनी सुद्धा नाही नाही म्हणून अनेक वेळा बोललेले आहेत, परंतु ते पक्ष नेते राजकारणात ते आणल्यानंतर त्यांचेच पुन्हा पोस्टर लावायचे राज्य कार्यकर्त्यांना जुमानायला तयार नाही। आणि तिसरं, मतदारांची भीती आज राजकीय नेत्यांना उरली नाही। पूर्वी एक 5-10% मतं विकत घेऊन आपण निवडणूक फिरू शकतो हा कॉन्फिडन्स होता, पण आज मतदारसंघातल्या 30-40% मतांना सुद्धा आपण विकत घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स राजकीय नेत्यांना आलाय। आणि म्हणून मतदारांना ते मोजायला तयार नाहीत, कार्यकर्त्यांना मोजायला तयार नाहीत, मीडियांना मोजायला तयार नाहीत। आणि याचा परिणाम असा झालाय की आज इलेक्ट्रोल मेरिट हा एवढा एकच शब्द तुम्ही मागे जो वापरला तो आज आलाय। पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा केवढा गजब झाला होता पवार साहेबांनी जेव्हा इलेक्ट्रोल मेरिट हा शब्द वापरला होता, पण तेच मॉडेल आज सगळ्या पक्षांनी आणलंय। जगातला आज 1 नंबरचा पक्ष हा शेखी मनवणाऱ्या भाजपचा, क्रमांक 1 नंबरचा गोंधळ आज वर्ष संपताना आज आपण सारे पाहतो आहोत। आणि पक्षशिस्त नावाची जी गोष्ट आहे यांचं टोळ्यांमध्ये रूपांतर झालंय। आज ज्या दीनदयाळ उपाध्यायांचं नाव हा भारतीय जनता पक्ष घेतो त्यांचा मृत्यू कसा झालाय, अगदी जनरलच्या डब्यामध्ये तो माणूस शबनम घातलेला आहे, याच्यामध्ये इतक्या साधेपणाने संपलेला आहे। किंवा ज्योती बसूंसारखं त्यांचं एक विरोधी उदाहरण आहे की ज्योती बसूंना पंतप्रधान व्हायचं नाही सांगितल्यानंतर एका अक्षराने ज्योती बसूंनी विरोध केला नाही। म्हणून जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही विरोधी विचारसरणी असून सुद्धा सर्व देशामध्ये त्यांच्याबद्दल एक आदराची भावना होती, पण या दोन्ही कम्युनिस्ट पक्षाने त्यांचं शाबूत ठेवलंय, पण भारतीय जनता पक्षानं येतो स्वतःचं जे अवमूल्यन